जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी 10वी आणि 12वी पासवरती फक्त वॅकन्सी आहेत आणि त्या वॅकन्सीची फुल डिटेल्स घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मर्चंट नेव्हीमध्ये पदभरती निघालेली आहे आणि यासाठी 1 सप्टेंबरपासून 20 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरून घेतले जाणार आहेत। फॉर्मला सुरुवात झालेली आहे, अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही अर्ज भरू शकता फक्त 10वी आणि 12वी बेसवरती। तर याच्यासाठी पोस्ट, क्वालिफिकेशन, एज लिमिट आणि सॅलरी बघा। पहिलं पद आहे डार्क रेटिंगसाठी। त्याच्यासाठी तुमचं वय 17 ते 25 वर्ष वय असलं पाहिजे। तुम्हाला 50,000 पासून 85,000 रुपयापर्यंत पेमेंट देण्यात येणार आहे। त्यात तुम्हाला फक्त 12वी पास एवढंच क्वालिफिकेशन पाहिजे। त्यानंतर दुसरं पद आहे बघा इंजिन रेटिंग। त्यामध्ये सुद्धा एज लिमिट सेम आहे। तुम्हाला 40,000 पासून 60,000 रुपयाला पेमेंट आहे। तसंच तुम्ही फक्त 10वी पासवरती हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा सीमॅनचं पद आहे। त्याच्यासाठी सुद्धा 38,000 पासून 55,000 पर्यंत पेमेंट आहे। इथं सुद्धा तुम्ही 10वी पासवरती फॉर्म भरू शकता। चौथं पद आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियनचं। त्यामध्ये तुम्हाला एज लिमिट सेम आहे आणि 60,000 पासून 90,000 रुपयापर्यंत पेमेंट आहे। त्यासाठी तुमचं 10वी झालेलं पाहिजे आणि तुमचा इलेक्ट्रिशियनमधून ITI झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे हेल्परचं। त्यासाठी तुम्हाला 50,000 पासून 85,000 रुपयापर्यंत पेमेंट आणि 10वी प्लस ITI झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर पुढचे पद बघा मेस बॉय आणि कुक हे 2 पद आहेत। यासाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येकी 40,000 पासून 60,000 रुपये प्रति महिना पेमेंट मिळणार आहे आणि तुम्ही फक्त 10वी बेसवर फॉर्म भरू शकता। बघा मित्रांनो, तुमच्यासाठी खूपच चांगला चान्स आहे, तुम्ही फॉर्म नक्की भरा। नोट दिलेला आहे बघा, ओनली मेल्स मे अप्लाय, फ्रेशर्स कॅन ऑल्सो अप्लाय। बघा याच्यामध्ये फक्त जे मेल आहेत ते फॉर्म भरू शकतात, फिमेलसाठी पोस्ट नाही आहेत। आणि जर तुम्ही फ्रेशर असाल, तुमच्याकडे कशाही पद्धतीचा एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही कोणताही एक्सपिरियन्स जर कॅरी करत नसाल तरीही तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर बघा तुमचा 12वीचा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट जर अपेअरिंग असेल, तुमच्याकडे आलेला नसेल, पेपर देऊन तुमचा रिझल्ट यायचा राहिला असेल तरीही तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघा 100% प्लेसमेंट इन इंडिया आणि व्हेरियस कंट्री। बघा तुम्हाला जॉब लोकेशन जे आहे ते 100% इंडिया आणि बाकीच्या जे कंट्री आहेत, शिपचं आहे, नेव्हीचं आहे। बघा याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्ट एक्सपोर्टचे जसे काम असतात त्यामध्ये नेव्ही म्हणजे तुमचं समुद्रामध्ये जे जहाज असतात त्याच्यावरती काम असणार आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या जे कंट्री आहेत त्याच्यामध्ये फिरण्याचा सुद्धा या जॉबद्वारे चान्स मिळणार आहे। मित्रांनो पुढची नोट बघा काय आहे, त्यांनी सांगितलेली ॲप्लिकेशन विल बी सबमिट इन ऑनलाईन मोड। बघा तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येणार आहेत, याची ऑफलाईन फॉर्म भरता येणार। वॅकन्सी कोणत्या पदासाठी किती आहेत बघा, फक्त तुम्ही मेल अप्लाय करू शकता, फिमेलसाठी नाही आहे। पहिलं डार्क रेटिंगसाठी 511 पदं, त्यानंतर इंजिन रेटिंगसाठी 771 पदं, सीमॅनसाठी 302 पदं, इलेक्ट्रिशियनसाठी 29 पदं आणि वॉर्डन हेल्परसाठी 96 पदं आणि मेस बॉय आणि कुक यांच्यासाठी प्रत्येकी 300 आणि 600 पदं, असे जवळपास मित्रांनो 2600 जे पदं आहेत, 2600 पदांसाठी ही भरती होणार आहे। जवळपास याच्यामध्ये 2600 पदं आहेत। त्यानंतर तुमचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे बघा, तुमचं 100 जे क्वेश्चन आहे, 100 क्वेश्चनचा तुमचा पेपर असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4। याच्यामध्ये सिलेबस बघून घेऊ आपण। तुमचं जनरल अवेअरनेस, त्याच्यानंतर सायन्स नॉलेज आणि इंग्लिश नॉलेज सोबत ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हा पूर्ण तुम्हाला सिलेबस आहे। 100 मार्कासाठी प्रत्येकी 25-25 मार्क असतील याचे। तुम्हाला एका मार्काला एक प्रश्न असेल आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल। तुम्हाला 120 मिनिट म्हणजे 2 तासामध्ये हा पेपर जो आहे तो सोडवायचा आहे। मित्र पेपर कसा पद्धतीने होणार आहे, 100 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, तुम्हाला मल्टी चॉईस क्वेश्चन्स। त्यामध्ये तुमचं जे MCQ म्हणतो आपण ते MCQ असणार आहे 100 मार्कासाठी आणि तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि ते बघा क्वेश्चनचं जे लेवल आहे ते तुमचं 10वी आणि 12वीचं जे स्टँडर्ड आहे त्यानुसार ते क्वेश्चन असणार आहेत। तुम्ही एक्झाम कंडक्ट केलेली आहे त्यांनी इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये, या 2 लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचं एक्झाम जे आहे ते देऊ शकता। त्याच्यानंतर बघा
तुम्हाला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहून त्या सेंटरवरती फॉर्म भरू शकता. बघा आपलं महाराष्ट्रासुद्धा याच्यामध्ये आहे. रांची आणि लखनौ हे त्यांचे सेंटर असतात. फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे बघा मित्रांनो, हाऊ टू अप्लाय. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनं जे फॉर्म आहेत हे फॉर्म भरायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचे फॉर्म भरू शकता. रॉंग इन्फॉर्मेशन इन एनी कलकम मे लीड टू द ॲप्लिकेशन गेटिंग रिजेक्ट. तुम्ही जर तुमची माहिती चुकीची जर भरली तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित माहिती भरा मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्हाला जे तुमचं करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायचे आहे त्यामध्ये तुमचं ईमेल झालं, फोन नंबर झाला, तुमचे जे अपलोड करायचे आहेत व्यवस्थित फोटोग्राफ द्यायचा आहे. 1 सप्टेंबरपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहेत. त्यासाठी बघा तुम्हाला फक्त ₹100 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा, तुमची जी MCQ टाईप एक्झाम होईल आणि त्या एक्झाममध्ये जे मेरिटमध्ये आलेले मुलं आहेत त्यांचं तुम्हाला मेडिकल टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला फायनली त्याच्यासाठी निवडलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल इंस्ट्रक्शन्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं देऊन तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या वाचा आणि नंतर फॉर्म नक्की भरा मित्रांनो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा 100% प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. त्याबरोबरच सर्व नोट्स PDF मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. माझ्याशी संपर्क जर साधायचा असेल तर आपल्या बायोमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही पर्सनल मेसेज करून तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. धन्यवाद.